नागपूरच्या अमरावती रोडवरील बाजारगाव परिसरात सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत मध्यरात्री 12:30च्या सुमारात भीषण स्फोट झालेला आहे आणि या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अपघातात अनेक कामगार जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि जखमींना नागपूरच्या खासगी रुग्णालयात जे आहे दाखल करण्यात आलेले आहे। याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात डॉक्टरांकडून। सर, धंदे हॉस्पिटलमध्ये काल सोलार कंपनीमध्ये झालेल्या ब्लास्टचे काही जखमी आणलेले आहेत, एकंदरीत काय माहिती आहे, काय सांगा? सर, जवळपास रात्री 1 ते 1:30 वाजता आम्हाला फोन कॉल आला की अमरावती रोडवर एक फॅक्टरी आहे जिथे ब्लास्ट झालेला आहे। तिथून आम्ही ते लोक म्हणाले की आम्ही काही मरीज आणि ज्यांना बाधा झालेली आहे ते आणतो दवाखान्यामध्ये। तर तसे पहिल्या राऊंडमध्ये 4 पेशंट आले, त्याच्यामधले 2 अत्यंत रूपमध्ये गंभीर होते, त्यांना तुरंत ICUमध्ये घेतल्या गेलं, त्यांना व्हेंटिलेटरवर घेतलं, त्यांना हेड इंजुरी होती आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्यांच्यावर CT स्कॅनची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि न्यूरोसर्जन, ऑर्थोपेडिशियन, इंटेन्सिव्हिस्ट आणि प्लास्टिक सर्जन इन्व्हॉल्व केलेले आहे। सर, जसं तुम्ही सांगितलं की पेशंट आले, ते एकंदरीत आणि किती लोकांना सुट्टी देण्यात आली? जवळपास सर आमच्याकडे 22 ते 23 पेशंट आलेले आहे, ज्याच्यातले आम्ही 9 पेशंट त्यांना ॲडमिट केलेलं आहे। 9 पेशंटपैकी 2 गंभीर आहे आणि बाकी सगळे पेशंटला आम्ही OPD बेसिसवर फर्स्ट एड देऊन रिलीज केलेलं आहे। सर, जसं तुम्ही सांगितलं की एवढे सर 1-2 पेशंट आहे त्यांना हेड इंजुरी आली आहे। असं होऊ शकतं की काही मोठा मलबा त्यांच्यावर पडला असेल, त्याच्यामुळे ही हेड इंजुरी झालेली आहे। तर त्यांना व्हेंटिलेटरी सपोर्टवर आणि BP मेंटेन करण्यासाठी जे औषधं लागतात त्यांच्या ते सुरू केलेले आहे आणि त्यांना दोघांनाही ब्लडसुद्धा लावण्यात आलेलं आहे। या अपघातात जखमी झालेल्या कामगारांची भेट घेण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख रविनगर येथील धंदे हॉस्पिटलला पोहोचले। त्यांनी जखमींना धीर दिला, नातेवाईकांशी चर्चा केली आणि डॉक्टरांशीही संवाद साधला।
एक्सप्लोसिव्ह ही खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी विस्फोटक निर्माण करणारी कंपनी आहे आणि अशा मोठ्या दुर्घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाकडून याचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। याबद्दल अधिक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा। कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, बाजारगाव, नागपूर।